स्वागत आहे मित्रांनो तुमचं या टॉपिकमध्ये। मित्रांनो या टॉपिकमध्ये आपण स्क्रीन रिटच हा विषय शिकणार आहोत। मित्रांनो हा विषय जो आहे तो आपण फोटोशॉपमध्ये मॅन्युअली पण करू शकतो आणि आपण एखादा फिल्टर वापरून सुद्धा हे करू शकतो। मी तुम्हाला दोन्ही पद्धत दाखवणार आहे। मी तुम्हाला मॅन्युअली फोटो रिटच कसा करावा आणि एखाद्या सॉफ्टवेअरचा तुम्ही जर उपाय करत असाल, जसं पोर्ट्रेचर वगैरे ही काही नामांकित नावं आहेत की ज्याच्या माध्यमातून अनेक लोक स्क्रीन रिटच करत असतात आणि त्या माध्यमातून ते सॉफ्टवेअर यूज करतात। तर मित्रांनो हे सॉफ्टवेअर तुम्हाला यूज करायचे असतील तर तुम्ही करूच शकतात, परंतु तुम्हाला माहीत आहे मी तुम्हाला फोटोशॉप खूप मनापासून शिकवत आहे आणि बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला मॅन्युअली करायला सांगतो। विविध सॉफ्टवेअरचा तुम्ही वापर करू शकतात। फोटोशॉप हे एक असं सॉफ्टवेअर आहे की त्याच्या माध्यमातून लोकांनी अनेक सॉफ्टवेअर तयार केले आणि ते पैसे कमवत आहे। परंतु जर तुम्हाला फोटोशॉपचं चांगल्या पद्धतीने नॉलेज असेल, मी तुम्हाला ॲक्शन बनवायला शिकवलं होतं, त्या ॲक्शन बनवले तुम्हाला समजले असेल तर तुम्ही स्वतः अनेक प्रकारचं जसे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात, जसं आपण अल्बम बनवणं शिकलो, तसंच आपण स्क्रीन रिटचचे वेगवेगळे सॉफ्टवेअर बघत असतो, फिल्टर बघत असतो। तर हे सगळं आपण फोटोशॉपमध्ये स्वतः करू शकतो। आता हे कसं करू शकतो या ठिकाणी मी तुम्हाला एक मॅन्युअली स्क्रीन रिटच शिकवणार आहे आणि हे रिटच करत असताना मी तुम्हाला सोबत ॲक्शन रेकॉर्डिंग पण करून दाखवणार आहे। त्यामुळे काय होईल की आपली ती एक ॲक्शन तयार होऊन जाईल आणि आपल्याला त्या ॲक्शनच्या माध्यमातून कोणताही फोटो रिटच करता येईल। तर सर्वप्रथम मी ज्या पद्धतीने मॅन्युअल रिटच करून हा टॉपिक तुम्हाला शिकवणार आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि यासोबतच मी ॲक्शनसुद्धा रेकॉर्ड करणार आहे। त्यामुळे तुम्ही ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जर का ॲक्शन रेकॉर्ड करून ठेवली तर ते मॅन्युअल रिटच तुम्ही एका क्षणामध्ये तुमच्या फोटोला आणू शकतात। तर या ठिकाणी मी जे बटन मोड आहे त्याला क्लोज केलं, ॲक्शन अशा पद्धतीने दिसतात, हे तुम्हाला माहीत आहे। बटन मोडमध्ये ॲक्शन अशा पद्धतीने सिंगल दिसतात आणि आपण त्यावर क्लिक करून ॲक्शन चालवत असतो। बटन मोड ऑफ केल्यावर आपण जी काही ॲक्शन असेल ती इथून प्ले करू शकतो। मला तुम्हाला ॲक्शन रेकॉर्ड करणे हे आधी पण शिकवलेलं आहे, पुन्हा एकदा तुम्हाला शिकवणार आहे। या ठिकाणी मी एक न्यू फोल्डर घेतो, कारण मला ही रिटचची जी ॲक्शन आहे ती रेकॉर्ड करून एखादी वेळेस तुम्हाला पाठवायची इच्छा आहे की जेणेकरून ती तुम्ही वापरू शकतात। तर मी या ठिकाणी नाव टाईप करणार आहे स्क्रीन रिटच। मित्रांनो हे फोल्डर मी बनवलेलं आहे स्क्रीन रिटचचं आणि ओके करतो। या ठिकाणी फोल्डर तयार झालेला आहे। आता मी या ठिकाणी ॲक्शनच्या बटनवर क्लिक करतो, क्रिएट अ न्यू ॲक्शन। तर या ठिकाणी तो मला विचारतो की तुम्हाला स्क्रीन रिटच या फोल्डरमध्ये ॲक्शन बनवायची आहे। मी त्याला हो सांगितलं आणि मी त्या ॲक्शनचं नावसुद्धा तेच ठेवलं। पुढे मी मॅन्युअल शब्द टाकणार आहे, कारण आपण हे मॅन्युअली बनवणार आहे। किंवा मी या ठिकाणी आपली मॅजिक मीडिया अकॅडमी आहे म्हणून MM अकॅडमी असं नाव टाकणार आहे ह्या स्क्रीन रिटच ॲक्शनचं। आता या ठिकाणी मी रेकॉर्डिंग चालू करतो। आपण याला शॉर्टकट कीसुद्धा देऊ शकतो, यापैकी कोणतीही, परंतु शॉर्टकट की मी दिली आणि मी इथून क्लिक केलं तर ते तुम्हाला दिसणार नाही, म्हणून मी शॉर्टकट की बनवत नाही। परंतु मी स्क्रीन रिटचला एक कलर देतो, म्हणजे त्या ॲक्शनच्या बटनाला कलर हवा असतो। मी पिवळा कलर या ठिकाणी दिलेला आहे। मुद्दाम मी हिरवा कलर या ठिकाणी देतो, कारण पूर्वीचे काही कलर तसे आहेत। मी या ठिकाणी रेकॉर्ड करतो
तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्किन रिटच अकॅडमी ही सुरू झालेली आहे. आता मी लेअर पॅनलमध्ये येतो, कारण जी रेकॉर्डिंग आहे ती ऑफ होणार आहे, परंतु जे ॲक्शन मी करणार आहे, जी कृती मी करणार आहे ती तुम्हाला लेअर पॅनलमध्ये दिसणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला लेअर पॅनल दिसणं खूप गरजेचं आहे. मी या ठिकाणी हे 2 जे टॅब आहेत ते क्लोज केले आणि तुम्हाला दिसण्यासाठी मुद्दाम लेअर पॅनल मोठा केला. मित्रांनो, ह्या ठिकाणी याला डुप्लिकेट लेअर करायची आहे 2 वेळा. तुम्ही याची शॉर्टकट की कंट्रोल जे सुद्धा करू शकतात. या ठिकाणी तुम्ही कंट्रोल जे करा किंवा तुम्ही या ठिकाणी बॅकग्राऊंड कॉपी असंही म्हणू शकतात किंवा डुप्लिकेट लेअर म्हणू शकतात. सर्वप्रथम मी 2 नंबरची लेअर पकडतो, हिला सिलेक्ट करतो. वरची जी लेअर आहे हिला मी बंद करतो. हिला बंद केलं म्हणजे हिचा डिस्प्ले नाही, तर ही सिलेक्ट केलेली लेअर आहे तिचा डिस्प्ले आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी तिला सिलेक्ट केल्यानंतर मी फिल्टरमध्ये गेलो. फिल्टरमध्ये जाऊन मी सरफेस ब्लरमध्ये गेलो आणि सरफेस ब्लर जो आहे तो मला अशाच पद्धतीने, म्हणजे रेडिएशन जे आहे ते 45 आणि थ्रीशोल्ड जो आहे तो 35 ठेवायचा आहे. ही सेटिंग केल्यानंतर मी इथे ओके करणार. मित्रांनो, पहिल्या लेअरवर मी सरफेस ब्लर टाकलेला आहे. मी दुसरी लेअर जी आहे तिचा डोळा म्हणजे ती लेअर डिसेबलचा करतो. आता या ठिकाणी मी याला लिनियर लाईट हे ऑप्शन देतो. सर्वप्रथम लिनियर लाईट्स वरच्या लेअरला मी दिलेला आहे. यानंतर मी फिल्टरमध्ये गेलो पुन्हा आणि या ठिकाणी मी हाय पास दिलेला आहे. हाय पास मी 1.5 दिला आणि तुम्ही बघू शकतात या ठिकाणी अशा पद्धतीची शार्पनेस आहे जी मला हवी होती. 1.5चीच शार्पनेस हाय पासमध्ये मी ओके करतो. आता तुम्ही बघू शकतात की ह्या ठिकाणी आपला हाय पास देऊन झालेला आहे आणि आता मी या दोन्ही लेयर्सला ग्रुप करणार आहे. तर मी दोन्ही लेयर सिलेक्ट करून या ठिकाणी कंट्रोल जी हे बटन दाबतो, तर तिथं ग्रुप होऊन जाईल. किंवा तुम्ही राईट क्लिक करून या ठिकाणी क्रिएट ग्रुप असं काही नाव असेल, ग्रुप फॉर्म लेअर याच्यावर क्लिक करू शकतात आणि तुमच्या त्या ग्रुपला नावही देऊ शकतात. मला या ठिकाणी नाव द्यायचं नाही, मी ओके केलं. तुम्ही बघू शकतात या ठिकाणी ओके केल्यानंतर या क्रिएट केलेल्या ग्रुपला मला मास्क द्यायचा आहे. मास्कसाठी आपल्याला या ठिकाणी एक बटन आहे. हे बटन क्लिक करण्यापूर्वी तुम्हाला अल्टर बटन दाबायचं आहे. अल्टर बटन दाबून मास्क बटनवर क्लिक करा, म्हणजे काळ्या रंगाचा मास्क या ठिकाणी तयार होतो. आता तुम्ही खालची लेअर सिलेक्ट करायची आहे जी आपल्या फोटोची लेअर आहे. यानंतर तुम्ही सिलेक्टमध्ये जा. कलर रेंजमध्ये आल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन आहेत. तर या ऑप्शनमधून तुम्ही स्किन टोन हे जे ऑप्शन आहे हे सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुमचा चेहरा या ठिकाणी जिथे स्किन तुम्हाला दिसते ते सिलेक्ट होईल. या ठिकाणी ओपन करा. मित्रांनो, कलर रेंजने आपला जो फोटो आहे त्याचे स्किन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला मास्क सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा एकदा ही मास्कची लेअर सिलेक्ट करायची आहे आणि मार्क्यू टूल घ्यायचा आहे. मार्क्यू टूल जो आपण सिलेक्शनसाठी वापरतो. मार्क्यू टूलने आपल्याला कोणतंही चौकोनी सिलेक्शन वगैरे करायचं नाही आहे, तर आपल्याला फक्त राईट क्लिक करण्यासाठी आपण तो मार्क्यू टूल घेतलेला आहे. या ठिकाणी राईट क्लिक केल्यानंतर आलेल्या बॉक्समध्ये खाली फिल हा शब्द आहे. या फिल शब्दावर क्लिक करा. या ठिकाणी फिलचा बॉक्स येतो. कंटेंटमध्ये व्हाईट हा शब्दच असावा. ब्लेंडिंग मोडमध्ये नॉर्मल हा शब्दच असावा आणि ऑपॅसिटी तुमची 100% असावी. मित्रांनो, इथे ओके करा. ओके केल्यानंतर तुम्ही जे काही हे सिलेक्शन केलं आहे सिलेक्टमध्ये जा आणि डिसिलेक्टवर क्लिक करा. मित्रांनो, आता तुम्ही झूम करून बघू शकतात की तुमची स्किन ही रिटच झालेली आहे. आता हा जो फोटो होता आणि आपण जे कलर रेंजच्या माध्यमातून सिलेक्शन केलं होतं ते थोड्याफार प्रमाणात 19-20 होतं, म्हणजे कमी जास्त प्रमाणात चेहऱ्याला सिलेक्ट केलेलं होतं. अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला या ठिकाणी ब्रश घ्यायचा आहे. हा ब्रश घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल
या ठिकाणी आपला जे मास्क आहे ते ब्लॅक कलरचं आहे. तर ब्लॅक कलर आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी त्याच्यावर सफेद कलर चालवावा लागेल, म्हणजे पांढरा कलर चालवावा लागेल. म्हणून या ठिकाणी जिथे तुम्हाला काळा कलर दिसतोय इथे पांढरा कलर असावा. जर इथं काळा कलर असला आणि तुम्ही असा ब्रश चालवला तर तुमचा आधीचा चेहरा त्या ठिकाणी दिसायला लागेल. म्हणून या ठिकाणी मी अंडू केलं आणि इथे कलर चेंज केला, व्हाईट कलर केला. आता चेहऱ्यावर मला जिथे जिथे ब्रश फिरवायचा आहे म्हणजे रिटच करायचं आहे, मी चांगल्या पद्धतीने ते रिटच होण्यासाठी हा ब्रश फिरवणार आहे. तुम्ही बघू शकतात की चांगल्या प्रकारे स्मूथनेस माझ्या या फोटोला येत आहे. मित्रांनो, हे जे सिलेक्शन आहे किंवा हे जे स्मूथनेस आहे हे ब्रश फिरवल्यानंतर आपल्याला एका प्रमाणात कमी जास्त करता येणार आहे. ते प्रमाण कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी हा ब्रश फिरवून झाल्यावर आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी तो ब्रश फिरवल्यानंतर तुम्ही इथे यायचं आहे ओपॅसिटीमध्ये. तर ह्या ओपॅसिटीमध्ये तुम्ही 100% ओपॅसिटी बघू शकतात. ही ओपॅसिटी तुम्ही कमी केल्यास तुमच्या चेहऱ्यावर या ठिकाणी तुमचं जे काही ग्लो आहे ते कमी होताना दिसेल. म्हणजेच आपण जे काही ग्लो 100% ठेवलं होतं त्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो. आता बघा, जास्त ग्लो केलं तरी लोकांना प्रॉब्लेम आहे. म्हणून अशा पद्धतीने हे ऑपॅसिटी ठेवा की जेणेकरून सर्वांना ते नॅचरल वाटलं पाहिजे. तर मी या ठिकाणी 80% हा या ठिकाणी ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकतात खूपच सुंदर पद्धतीने या ठिकाणी हे झालेलं आहे. ह्या ठिकाणी मी 90 करतो कारण मला ते अजून स्मूथ पाहिजे होतं. तर या ठिकाणी मी 90 केलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने हे रिटच झालेलं आहे. मित्रांनो, आता ज्यावेळी आपण कलर रेंजच्या माध्यमातून सिलेक्शन केलं तर नको त्या ठिकाणी कधीकधी सिलेक्शन होत असतं. मग आता ते सिलेक्शन तुम्ही कसं काढणार? तर इझी आहे. तुम्ही ब्रश घ्यायचा आहे. या ठिकाणी जिथे पांढरा कलर आहे तिथं तुम्ही काळा कलर सिलेक्ट करायचा आहे आणि जिथं तुम्हाला ब्रश चालवायचा असेल, जिथं तुम्हाला वाटत असेल की इथे स्किन स्मूथ मला नको आहे त्या ठिकाणी तो ब्रश चालवायचा आहे. म्हणजे काय होईल बघा, आता या ठिकाणी मला स्किन स्मूथ नको आहे तर मी काळा कलर घेतलेला आहे, ब्रश घेतला आणि मी तो ब्रश चालवतो. हे बघा, तुम्ही बघू शकता. तर हा पूर्वीचा फोटो आहे, तो तिथे दिसायला लागलेला आहे. तर मी तिथं काळ्या कलरमध्ये ब्रश फिरवला तर पूर्वीचा फोटो पुन्हा दिसायला लागतो, कारण या ठिकाणी मास्क जे आहे ते रिमूव्ह होत असते. मी पुन्हा पांढरा कलर घेतला, मला तिथे स्मूथनेस पाहिजे, मी पुन्हा तिथे मास्क रिमूव्ह केलं, म्हणजे त्या ठिकाणी स्मूथनेस आणला. जिथं जिथं तुम्हाला पाहिजे असेल तिथं तुम्ही आणू शकता. जिथं नको असेल तिथं पुन्हा काळा कलर घ्या आणि तुम्ही शार्पनेस तुमच्या ज्या फोटोची कमी झाली असेल ती वाढवू शकतात. जिथं तुम्हाला स्मूथनेस नको असेल तिथे ब्रश फिरवू शकतात. मित्रांनो, हे जे काही स्मूथनेस आहे ते तुम्ही हे 90च्या जागेवर 80, 50, 70 अशा पद्धतीने तुमच्या फोटोनुसार हे कमी जास्त करू शकतात. मी शिकवलेलं हे मॅन्युअल जे आहे, मॅन्युअल स्किन रिटच, हे खूप छान आहे. मी नेहमी अशा पद्धतीने करत असतो. आता ही ॲक्शन बनवल्यामुळे काय झालं की आपला पुढचा जो फोटो आहे तो जलदरित्या आपण स्किन स्मूथनेस करूया. तर या ठिकाणी ही जी रेकॉर्डिंग मी चालू केली होती ती मी आता स्टॉप करत आहे आणि जेवढीही ही आता स्क्रीन रिटचची रेकॉर्डिंग झालेली आहे ही आपण पुढच्या फोटोवर अप्लाय करूया. मी या ठिकाणी हा फोटो क्लोज करतो. मी नवरदेव यांचा फोटो घेतो. तुम्ही बघू शकतात नवरदेवचा चेहरा. मित्रांनो, जे काही नवरदेव असतात काही प्रमाणात त्यांना पिंपल्स आलेले असतात. तर अशा वेळी तुम्ही स्पॉट हिलिंग ब्रश जो असतो आपला त्याला सिलेक्ट करून त्यांच्या चेहऱ्यावर असलेले मोठे मोठे पिंपल्स घालवू शकतात. हे घालून टाकल्याने तुम्हाला त्या पिंपल्सवर फक्त क्लिक करायचं आहे. हे पिंपल्स गेल्याने तुमचं जे पुढचं स्किन रिटच होणार आहे ते अतिउत्तम पद्धतीने होणार आहे. जी काही गोष्ट तुम्हाला नकोशी होती ती तुम्ही या हिलिंग ब्रशच्या साहाय्याने काढून टाकली. मित्रांनो, आता आपली ॲक्शन तयार आहे. आपल्याला फक्त काही सेकंड पाहिजे आहे. मी या ठिकाणी बटन मोडसुद्धा करू शकतो किंवा इथं सिलेक्शन करून प्लेसुद्धा करू शकतो. तर मी बटन मोड करतो. तुम्हाला या ठिकाणी आपली ॲक्शन
आलेली दिसेल, जिला मी हिरवा रंग घेतला होता. तुम्ही बघू शकतात हिरवा रंग, स्क्रीन रिटच अकॅडमी. मी इथं क्लिक करतो आणि काही सेकंदामध्ये तुम्ही आपला फोटो बघू शकतात. मित्रांनो, या ठिकाणी कंटिन्यूवर क्लिक करा. पुन्हा कंटिन्यू, कारण आपण बऱ्याचदा बदल केलेले आहेत आणि त्यामुळे ते सगळे बदल आपल्या त्या ॲक्शनमध्ये रेकॉर्ड झालेले आहे. मी तुम्हाला जितक्याही वेळा ऑपॅसिटी कमी किंवा जास्त करून दाखवत होतो त्या सर्व गोष्टी आपल्या या ॲक्शनमध्ये रेकॉर्ड झालेल्या आहे. तर ॲक्शन रेकॉर्ड करताना तुम्ही तेवढी काळजी घ्यायची आहे आणि तशा पद्धतीने तुम्ही ती रेकॉर्डिंग करा, कारण काही गोष्टी चुकत असतात. पुन्हा पुन्हा तुम्हाला शिकवण्याच्या गडबडीमध्ये माझ्याकडून त्या गोष्टी होत असतात. तर ही ॲक्शन जी आहे आता झालेली, रेकॉर्ड झालेली ही ॲक्शन, हिची ऑपॅसिटी तुम्ही कमी जास्त करू शकतात. आता या ठिकाणी काहीतरी गडबड झालेली आहे असं 100% दिसतं, कारण या ठिकाणी कुठलाही मी मास्क घेतलेला नव्हता. पांढरा कलरचा मास्क त्या ठिकाणी आलेला आहे. मी जर तुम्हाला एखादी कृती पुन्हा पुन्हा दाखवत असेल तर त्यावेळी तशा गडबडी होत असतात. मी पुन्हा एकदा पुढच्या एखाद्या फोटोवर तुम्हाला ॲक्शन पुन्हा रेकॉर्ड करून दाखवेल आणि ह्यावेळी मात्र मी कृती करेल, त्यामुळे तुम्ही कृती लक्षात घ्यायची आहे. मी तुम्हाला ज्यावेळी सांगत असतो त्यावेळी रेकॉर्डिंगचा टाईम हा वाढत असतो. ॲक्शनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी रेकॉर्ड होत असतात आणि त्या नको व्हाव्यात यासाठी मी आता कमीत कमी बोलणार आहे आणि तुम्ही फक्त लक्ष द्यायचं आहे. पुन्हा एकदा ॲक्शन रेकॉर्डिंग करूया. ॲक्शनचं बटन मोड जे आहे ते ऑफ करतो. या ठिकाणी बरीच मोठी ॲक्शन रेकॉर्ड झालेली होती. पुन्हा तेच फोल्डर सिलेक्ट करतो. ॲक्शन जी आहे ती ॲक्शन बटनावरून स्टार्ट केली. हिचं नाव मी आता वेगळं ठेवेल, स्किन. तिला आपण नाव दिलं होतं स्किन रिटच. आता हिला मी स्किन रिटच अकॅडमी असं नाव देणार आहे. अकॅडमी. मित्रांनो, आता ॲक्शन सुरू झाल्यानंतर मी कमी गप्पा मारेल तुमच्याशी, पण मी कृती करेल ही तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी कलर द्यायचा असेल तर आपण कलर देऊ शकतो. मागच्या वेळी आपण हिरवा कलर दिला होता, यावेळी आपण निळा कलर देऊया आणि मी ओके करणार आहे. ॲक्शन रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे. मी कुठलाही वेळ न घालवता या ठिकाणी कंट्रोल जेच्या माध्यमातून 2 लेअर केल्या. पुढची लेअर मी बंद केली. मी सरप्लेस ब्लरमध्ये गेलो. इथे मी 45-35 थ्रीशोड वरच्या लेअरवर गेलो. वरच्या लेअरला मी आता सिलेक्ट केलं. इथे मी तिला लिनियर लाईट केलं आणि फिल्टरमध्ये जाऊन हाय पास दिला. मित्रांनो, हाय पास 1.5. या दोघांना मी ग्रुप करणार. कंट्रोल जी. मास्किंग देण्यासाठी अल्टर दाबून मी मास्कवर क्लिक केलं. यानंतर मी आता आपल्या सिलेक्शनमध्ये आलो. सिलेक्शनमध्ये कलर रेंजवर मी सिलेक्ट केलं. मास्क सिलेक्ट असल्यामुळे या ठिकाणी सर्व काळं दिसेल. मी फोटो सिलेक्ट करतो. पुन्हा सिलेक्टमध्ये आलो. कलर रेंज. या ठिकाणी स्किनचा कलर आणि कपड्यांचा कलर सेम असल्यामुळे पूर्ण सिलेक्शन त्या ठिकाणी घेतलेलं आहे. हे सिलेक्शन मी मास्कवर दिलं. पुन्हा या ठिकाणी मी व्हाईट कलर अप्लाय करण्यासाठी फिलमध्ये गेलो. व्हाईट अप्लाय झालेला आहे. यानंतर स्किन रिटचसुद्धा झालेलं आहे आणि मी इथे डिसिलेक्ट करणार आहे. आता तुम्ही बघू शकतात की जिथे जिथे ते सिलेक्शन असेल त्या ठिकाणी स्किन रिटच झालेलं आहे, म्हणजे स्मूथनेसपणा आलेला आहे. तर तुम्ही बघू शकतात काही ठिकाणी जिथे जिथे ते सिलेक्शन होतं मी तुमच्यासाठी अंडू करणार नाही आहे, कारण मला ॲक्शन थांबवायची आहे, नाही तर विनाकारण दुसऱ्या गोष्टी रेकॉर्ड होतील. मी फक्त यामध्ये 90 करतो आणि तुम्हाला ॲक्शन बंद करून बाकीच्या गोष्टी सांगणार आहे. ॲक्शनमध्ये गेलो. रेकॉर्डिंग स्टॉप आणि बटन मोड. निळ्या कलरचं आपलं हे स्किन तुम्हाला दिसतं आहे. या ठिकाणी बिफोर आफ्टर तुम्हाला दाखवतो. हा बिफोर, हा आफ्टर, हा बिफोर, हा आफ्टर. आता या ठिकाणी तुम्ही थोडेसे बदल करू शकतात. थोडेसे बदल म्हणजे जर तुम्हाला अंडू करून दाखवतो मी. हे बघा, हे एवढं सिलेक्शन घेतलेलं होतं. जर हे सिलेक्शन स्मूथ झालेलं आहे असं वाटलं
कारण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचं कापड वगैरे किंवा दुसरे स्किन तुम्हाला दिसायला लागेल आणि तुम्हाला ती शार्प नको असेल किंवा तशा पद्धतीने नको असेल, तर त्यावेळी तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही ब्रश घ्यायचा आहे. तुम्हाला मी सांगितलं मागच्या भागात की ब्रश घ्या, इथे कलर घ्या व्हाईट, खाली ब्लॅक आला पाहिजे. जिथे तुम्हाला ब्रश चालवायचा आहे इथं तुम्हाला दिसतं बघा, छोट्याशा मास्कमध्ये तुम्हाला दिसू शकतं की तुमचा हा जो कपडा आहे, शर्ट आहे, तो किती सफेद कलरमध्ये दिसत आहे. मग हा सफेद कलरमध्ये दिसणारा तुम्ही काढू शकतात. सफेद कलर काढायचा असेल तर तुम्हाला इथे ब्लॅक सिलेक्शन पाहिजे. मग मी आता ब्लॅक सिलेक्शनचा ब्रश वाढवतो. इथं तुम्ही बघू शकतात हार्डनेस 0 आणि मी ब्रश वाढवलेला आहे. तो ब्रश मी याच्यावर फिरवतो अंदाजाने आणि या ठिकाणी ते मास्कवरचं सिलेक्शन निघालेलं तुम्हाला दिसू शकतं. तुम्ही बघू शकता या ठिकाणी फक्त चेहऱ्याचं सिलेक्शन आता झालेलं आहे. मी आता चेहऱ्यावर येतो पुन्हा एकदा. आता मी कलर बदलावेल, या ठिकाणी व्हाईट घेईल आणि ब्रश साईज चेंज करेल. ब्रश साईज थोडीशी मोठी, या ठिकाणी मी ब्रश फिरवतो आहे बघा, इथं स्मूथनेस आणतो आहे मी बघा. इथं मी व्हाईट कलर मारतो आहे. ही मान पूर्णतः मी स्मूथ केली. बिफोर आफ्टर बघू शकतात, बिफोर आफ्टर. मित्रांनो, आता चेहऱ्यामध्ये तुम्हाला अजून ज्या ज्या ठिकाणी स्मूथनेस पाहिजे असेल, दाढीमध्ये असेल किंवा दाढीच्या बाहेर असेल, तुम्ही ब्रश फिरवू शकतात आणि तुमच्या फोटोमध्ये पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही स्मूथनेस आणू शकतात. ही स्मूथनेस तुम्ही ऑपॅसिटीच्या माध्यमातून कमी किंवा जास्त करू शकतात, कारण एक विशिष्ट प्रमाणात स्मूथनेस असणं गरजेचं आहे. जास्त स्मूथ फोटोही कोणाकोणाला आवडत नाहीत. आपण ती लिमिटेशन पाळायची आहे. मी ही जी तुम्हाला काही पद्धत दाखवली यामध्ये खूप कमी प्रमाणात फोटो हा रिअल पद्धतीने स्मूथ होतो, कारण या ठिकाणी जे आहे आपण ऑपॅसिटीच्या माध्यमातून आणि नको त्या गोष्टी शार्प करत असतो आणि हव्या त्या गोष्टीच ब्लर करत असतो. आता तुम्ही काळा ब्रश घेऊन टिकली असेल, डोळे असतील, यांना शार्प करू शकता किंवा तुम्हाला ही मूछ शार्प पाहिजे असेल, तुम्ही मूछ शार्प करू शकतात, होठं शार्प करू शकतात. तुम्ही सिलेक्शन त्याचं बदलू शकतात मास्कच्या माध्यमातून. आता हा जो फोटो आहे तुम्ही बघत आहात समोर तुमच्या रिटच झालेला, हा मी तुम्हाला पुन्हा एकदा बिफोर आफ्टर दाखवणार आहे. मित्रांनो, हा फोटो आता पूर्ण चेहरा तुम्हाला दिसतो. बिफोर आफ्टर. आता हे जे काही मास्क आहे वर, हे 100% आहे. जर तुम्हाला हे कमी करायची असेल ओपेसिटी, तर तुम्ही ते कमी करू शकता, म्हणजे अजून नॅचरल ते तुम्हाला स्किन टच झाल्यासारखं वाटेल, रिटच झाल्यासारखं वाटेल. तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही ठेवू शकतात. खूप छान अशा पद्धतीने आणि प्रोफेशनल जे काही रिटच असतं ते अशाच पद्धतीने केलं जातं. या ठिकाणी या भागात एवढेच, परंतु आपण जी काही ॲक्शन रेकॉर्ड केली आहे ती ॲक्शन काय म्हणते हे आपण बघूया. आता या ठिकाणी हा फोटो मी घेतो. हळदीचा फोटो आहे, चेहऱ्यावर बरेचसे डाग आहे आणि थोडा ब्लर झालेला फोटो होता. दुसरा फोटो बघूया. ओके, फोटो बऱ्यापैकी छान शार्प आहे, तुम्ही बघू शकतात झूम केल्यावर पण. आता मी या ठिकाणी ॲक्शन बटनवर येतो, अकॅडमीला क्लिक करतो आणि एका सेकंदामध्ये माझ्या फोटोला ॲक्शन चाललेली आहे. आता तुम्ही बघू शकतात ही ॲक्शन आपण डायरेक्टली रेकॉर्ड केल्यामुळे कुठलीही अडचण आली नाही, कुठल्याही ओके बटनवर जावं लागलं नाही. आता या ठिकाणी फक्त ब्रश घ्यायचा आहे, लेअरमध्ये जाऊन मास्क सिलेक्ट करायचं आहे, कलर व्हाईट सिलेक्ट करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे असेल. इथं तुम्ही बघू शकता थोडंसं वेगवेगळंपणा तुम्हाला दिसतो आहे. या ठिकाणी मी ब्रश फिरवतो, बघा शार्प झालं ते. आणि इथंही जिथं वेगळेपणा मला जाणवत होता, हे जे चेहऱ्यावर दिसत आहे हे पिंपलचे डाग असतात. तुम्ही बघू शकता हे थोडे चॉकलेटी कलरमध्ये आहेत. हे अशा पद्धतीचे मी त्यांच्यावर ब्रश फिरवतो, बघा काय बदल होतो. बघा पूर्ण एकदम स्किन रिटच रिअल की खूप स्मार्ट आहे तो. अशा पद्धतीची ही स्किन रिटच आपल्याला इथं दिसून येते. मित्रांनो, तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी चालवा आणि नको पाहिजे त्या ठिकाणी ब्लॅक कलर चालवा, म्हणजे तुमचं मास्क रिन्यू करतं त्याला.
आता चेहरा मी माझ्या पद्धतीने क्लीन केलेला आहे. गळ्याचा काही भाग मला सुटलेला दिसतो. मी पुन्हा ब्रश घेतला, पुन्हा एकदा इथं ब्रश करतो आहे. बघा तुम्ही, स्किन रिटच रियल टोन. मित्रांनो, नक्कीच तुम्ही हा टॉपिक बघून खुश झाला असाल आणि जेव्हा तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस कराल आणि तुम्हाला हे जमेल तेव्हा तुम्ही डबल खुश होणार, हे मला माहिती आहे. दाढीच्या ठिकाणी जर तुम्हाला ब्रश फिरवायचा असेल तर तुम्ही फिरवू शकतात. जास्त स्मूथनेस तिथे येऊन जाईल. एकदम कवळे केस ते दिसायला लागतील. जिथं जिथं तुम्हाला पाहिजे असेल तिथे तिथे तुम्ही टच करू शकतात. जिथं तुम्हाला शार्पनेस पाहिजे तिथे ब्रशचा कलर बदलावा आणि शार्प करा. मित्रांनो, आता या चेहऱ्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठेही तुमची ॲक्शन चालल्याचं वाटत असेल तर ब्रश घ्या, ब्लॅक कलर सिलेक्ट करा आणि नको असलेल्या भागावर ब्रश फिरवा. म्हणजे कुठेही जर तुमचं सिलेक्शन झालं असेल ॲक्शनच्या माध्यमातून तर ते निघून जाईल. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात बिफोर आफ्टर. तुम्हाला पुन्हा एकदा बिफोर आफ्टर, बिफोर, हे बिफोर, हे आफ्टर. अजून एकदा तुम्हाला ॲक्शन चालवून दाखवतो, कारण ही ॲक्शन मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे निश्चिंत राहा. या ठिकाणी पुन्हा एकदा नवरीचा चेहरा आपण घेऊया. आपल्याकडे नवरीचा चेहरा आहे. या ठिकाणी ॲक्शनच्या माध्यमातून पुन्हा हा चेहरा आपण क्लीनअप करणार आहे. स्किन MM अकॅडमी क्लिक. प्रत्येक वेळी तुमचं सिलेक्शन जे आहे ते परफेक्ट झालेलं असेल असं नाही, किंवा त्यात काही बदल करायचे असले तर तुम्ही करू शकता. बिफोर आफ्टर तुम्हाला दाखवतो. बिफोर आफ्टर. एका सेकंडमध्ये ॲक्शनच्या माध्यमातून तुमचा हा स्किन रिटच होतो आहे. ही ॲक्शन तुम्हाला मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. कोणतीही चिंता करू नका. तुम्हालाही बनवता येईल जर तुम्ही प्रयत्न केला. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही कोणतेही ॲक्शन बनवू शकतात. रेकॉर्डिंग स्टार्ट करा. रेकॉर्डिंग स्टार्ट करायला विसरू नका. आता बघा, या ठिकाणी काळा रंग आहे. मी ब्रश फिरवतो तर इथलं पिंपल्स हे दिसायला लागतं आपल्याला. आता मी व्हाईट कलर घेतो तर तिथला पिंपल्स हा गायब झाला, म्हणजे तो नाहीसा झाला. जे काही तुम्हाला नाहीसं करायचं असेल स्किन रिटच करण्यासाठी ते तुम्ही करू शकता. तुम्ही ब्रश बारीक घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने, अजून चांगल्या पद्धतीने याला तुम्ही जवळून रिटच करू शकतात. म्हणजे तुमचा जो फोटो आहे तो अजून उठावदार दिसेल. जिथं सिलेक्शन झालं नसेल ते सिलेक्शन तुम्ही मास्क सिलेक्ट करून त्या ठिकाणी ब्रश फिरवायचा आहे. मी सांगितलेल्या गोष्टी पाळायच्या आहेत. मी तुम्हाला बिफोर आफ्टर दाखवणार आहे. बघा, बिफोर आफ्टर. या ठिकाणी हा डाग आहे तो सुद्धा निघून जातो. बघा, आता या ठिकाणी सुद्धा एक पॅच मला दिसत आहे. हा पॅच मी मिटवतो. बघा, स्किन एकदम मॅच होऊन जाते. आपल्याला आता ह्या स्किनचा जो पर्सेंटेज आहे तो आपण 90 घेतलेला आहे. हा तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात. मित्रांनो, अशा पद्धतीने प्रोफेशनल रिटच तुम्ही करू शकतात, पण पद्धत हीच असली पाहिजे. दुसऱ्या पद्धतीने तुम्ही करत असाल तर मला माहीत नाही, तुमचीही पद्धत चांगली असू शकते. या ठिकाणी काळा कलर घेऊन तुम्हाला असं वाटत असेल नको त्या ठिकाणी स्किन रिटच झालेला आहे तर तुम्ही ब्रश फिरवू शकतात आणि सिलेक्शन काढू शकतात. कारण जिथे सेम कलर असेल, स्किनचा कलर असेल, त्या ठिकाणी त्या गोष्टी होत असतात. पर्सेंटेज तुम्ही ठरवाल ते. बिफोर आफ्टर, बिफोर आफ्टर, टक्केवारी 100. पुन्हा बिफोर आफ्टर हे आहे. तर या टॉपिकमध्ये इतकेच. भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये. धन्यवाद.